गोड बाळाचं नाव काय बरं ठेवलं असेल हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत नवीन व्लॉगमध्ये आणि आमच्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे पर्णवी अँड बेबी प्रत्युष वर्ल्ड. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण एक नामकरण सोहळा अटेंड करणार आहोत. सो तो नामकरण सोहळा आहे प्रत्युषच्या लहान भावाचा. हो, तुम्ही बरोबर ऐकलं आहे. प्रत्युषचा लहान भाऊ म्हणजेच दीक्षांचा लहान भाऊ, माझ्या मोठ्या बहिणीला जो लहान मुलगा झालेला त्याचं बारसं. लहान बाळाच्या आजोबांनी म्हणजेच माझ्या वडिलांनी जे त्यांच्या आवडीप्रमाणे डेकोरेशन केलं ते तर तुम्ही बघितलंतच आणि आता मंडळी जमायला देखील लागलेली आहेत. सो आता बौद्ध पद्धतीने विधी होतील आणि मग त्यानंतर पाळण्यात घालण्याचा प्रोग्राम. कामं सुरतधम्मं सुपेम विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि. फायनली बाळाला पाळण्यात घालण्याचा प्रोग्राम पार पडलेला आहे आणि त्याचं नाव देखील त्याच्या कानात कूर करून सांगितलेलं आहे. बाळाच्या आत्या गावी असल्यामुळे त्या इथे अवेलेबल नव्हत्या, म्हणून मावशांनीच पुढाकार घेऊन पाळण्यात घालण्याचा प्रोग्राम आटोपला आणि त्यामुळेच मी व्हिडिओ बनवू शकलेले नाही आहे. फायनली बाळाचे नाव ठेवलेले आहे कारुण्य. कारुण्याचा अर्थ असा होतो की करुणेने भरलेला. करुणा म्हणजे प्रेम, वात्सल्य, सद्भावना ह्याने भरलेला. बौद्ध पद्धतीच्या ज्या विधी आहेत त्या दोन्ही आजोबांनी मिळूनच केल्यात, त्यामुळे बाळाला दुप्पट आशीर्वाद मिळाला आहे. तसेच विधी आटोपल्यानंतर जे काय आपण ओटी भरतो त्या ओटी भरणं आणि नंतर गिफ्ट्स देणं हा प्रोग्राम झाला. बारशाला बाळाचे मामा मामी, मावशी काका, काका काकी, दादा दीदीज, सगळे आजी आजोबा, आमचे इतर सगळे सोयरे सगळे पाहुणे आले होते. सगळ्यांनी त्याला हातात घेऊन फोटोज काढले आणि त्यानंतर त्याला खेळवलं देखील, पण त्याचा अजिबात रडारड नव्हती. त्याने हॅपीली सगळा प्रोग्राम एन्जॉय केला. हे खरंच कौतुक करण्यासारखं आहे. जसा प्रत्युषच्या बारशाला देखील पाळणा रचलेला तसाच ह्या कारुण्याच्या देखील बारशाला माझ्या पप्पांनी पाळणा रचलेला. चला तर मग ऐकूया. बाळ जन्मले कारुण्य विधाता जपती दोघे डोळ्याप्रमाणे जपती दोघे डोळ्याप्रमाणे एक दीक्षांत मोठा आणि कारुण्य छोटा. एक दीक्षांत मोठा आणि कारुण्य दोघेही आई वडील शिकले सवरलेले. दोघेही आई वडील शिकले सवरलेले. दोघेही समजदार भेद न करती मुला मुलीत. भेद न करती मुला मुलीत करती कर्तव्य पार. दोन्ही आजोबा भोजने सर्वंदे. दोन्ही आजोबा भोजने सर्वंदे. बोधाचार्य ते आहेत खंदे. बोधाचार्य ते आहेत खंदे. करती लालन पालन धम्म बलाने. करती लालन पालन धम्म बलाने. बुद्धी विचारांचे मळे बुद्धी विचारांचे मळे. नमो आई प्रकाश पिता बाळ जन्मले कारुण्य विधाता. जपती दोघे डोळ्याप्रमाणे जपती दोघे डोळ्याप्रमाणे. एक दीक्षांत मोठा एक कारुण्य छोटा. एक दीक्षांत मोठा एक कारुण्य छोटा. आजी निकिता शोभा सर्वंदे. मामा निखिल आणि आवडीने सुंदर एखाद खेळणे. काका चुलते धम्मा विकास
काका चुलते धम्म विकास, चुलती स्वाती आहे बघ खास, चुलती स्वाती आहे बघ खास, लाड करती संयुक्ता बाळा सर्वंदे, बाळ गोड गोड बोले, बाळ गोड गोड बोले, नमु आई प्रकाश पिता, बाळ जन्मले कारुण्य विधाता, जपती दोघे डोळ्याप्रमाणे, एक दीक्षांत मोठा एक कारुण्य छोटा, एक दीक्षांत मोठा एक कारुण्य छोटा, मावशी काका प्रणवी प्रेषित, बाळ जन्माने आले खुशीत, मावशी काका प्रणवी प्रेषित, बाळ जन्माने आले खुशीत, दाग सोन्याचा करती बाळाला, त्याच्या जन्माने आनंद झाला, म्हणे गजर तो केला, चिंटू म्हणून प्रसिद्ध केला, जीव लाविती बाळाला अथर्व आणि दीक्षांत, जीव लाविती बाळाला अथर्व छोटा आणि दीक्षांत मोठा, जीव लाविती बाळाला अथर्व छोटा आणि दीक्षांत मोठा, नमु आई प्रकाश पिता, बाळ जन्मले कारुण्य विधाता, जपती दोघे डोळ्याप्रमाणे, जपती ह्या नूतन बालकाच्या आजोबांनी रचलेला पाळणा तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा. तर ह्यानंतर सगळ्यांनी जे काय स्वीट्स आणलेले ते खाल्ले आणि ते खाता खाता दीक्षांचा डान्स एन्जॉय केला. बघता बघता बहुतेक आम्ही जेवण घेतलं होतं आणि लास्टच्या पंक्तीत आम्ही बसलो आणि अभयच्या गप्पा ऐकत होतो. अभय म्हणजे माझा आत्ते भाऊ
त्याच्या गप्पा ऐकण्यासाठी लोक लांबून लांबून येतात. पेढा ती मावा बर्फी अशाचा म्हणजे नामकरण विधी खूप छान पद्धतीने पार पडला. आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स आम्हाला कळू दे. थँक्यू, बाय.